ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला घडवण्याची जबाबदारी सुद्धा आपली असते। ज्या 500, 700, 300, 400 एकल महिला अत्यंत कोवळ्या वयातल्या मुली, त्यांचं ॲव्हरेज एज जर आपण काढलं तर 23-24 वरती जात नाही, अशा कोवळ्या वयातल्या मुली सभागृहामध्ये 300, 400 बसल्या पाहिल्यानंतर मन हळहळलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येवरती अख्खा मीडिया बोलतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येतात, शासनाचे धोरणं ठरवतात, समाज हळहळतो। परंतु तो सोडून गेल्यानंतर जी मायमावली महिला एकटी राहते, तिच्या अंगाखांद्यावरती लहान लेकरं असतात, त्यांच्याबद्दल समाजामध्ये कुठलाही डायलॉग होत नाही। एकटी बाई सगळ्यांना सोयीची वाटते, संधी वाटते। की राजकीय व्यवस्था ही बोटावरच्या नखासारखी असते, जी कधीही कापून फेकता येते, पण सामाजिक व्यवस्था ही बोटासारखी असते, बोट बाटता कामा नये। ती नायिका म्हणजे डोक्यावरचा पदर न ढळू देणारी नायिका, रडणारी महिला, बाई म्हणजे रडणारी बाई म्हणजे नवऱ्याचा अपमान सहन करणारी बाई म्हणजे वाड्यावर जाणारी बाई। एकंदरीत तुम्ही जर काही दशकांचा प्रवास केला तर तो बाईबद्दलचा असाच आहे। बाई म्हणजे लढणारी, बाई म्हणजे भिडणारी, बाई म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, ही बाई आम्ही कधी उभी करणार? नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बहुप्रतीक्षित, बहुचर्चित 13वा हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर आला। पण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला खरा, पण समाजातलं अत्यंत भीषण असं वास्तव घेऊन या चित्रपटाचं कथानक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। आधी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी एक नाट्यकृती म्हणून ती जन्माला आली रंगमंचावर। तिला अत्यंत मानाचे पुरस्कार मिळाले। अखिल भारतीय नाट्य संमेलनात 13वी ही नाट्यकृती रंगमंचावर अनेक दिग्गजांना पाहायला मिळाली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट सुद्धा पडद्यावर आला। त्याची प्रतिक्रिया सुरू होती। माझ्यासोबत हरीश इथापे या चित्रपटाचे दिग्दर्शक सोबत आहेत। थेट मुंबईहून आम्ही वर्ध्याला त्यांची मुलाखत घ्यायला आलो। गेल्या अनेक वर्षात नाट्य चळवळीतून, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतून हे नाव पुढे आलं, विदर्भातून पुढे आलं। खरं तर ते वर्धेतून आधी लोकांच्या पुढे येत असताना विदर्भातून मग पुढे महाराष्ट्रात गेलं। नाम फाउंडेशनच्या निमित्तानं त्यांचं काम हे सर्वत्र चर्चेत येत असताना त्याच विषयाला वाहिलेला त्यांचा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर आलेला आहे। खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये आणि 13व चित्रपटाच्या निमित्तानं तुमचं मॅक्स परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन। हरीश इथापे सर, तुमची एक काही सुरुवातीची जी काही जडणघडण नाट्य, सामाजिक, कला क्षेत्रात मी पाहिली आहे, तर मला एकदम 13व चित्रपटावरच प्रश्न विचारावासा वाटत नाही। याचं कारण असं आहे की अध्ययन भारती एक अत्यंत नावाजलेली संस्था आणि त्या संस्थेच्या मार्फत निहार नाट्य चळवळ चालवली जात होती आणि निहार नाट्य संमेलन म्हणा, नाट्य परिषद म्हणा, त्या अर्थानं विदर्भातले सगळे नाटकं आपल्याला निहार या एका बॅनरखाली अध्ययन भारती संस्थेच्या वतीनं आपल्याला ती सगळी नाटकं पाहायला मिळायची इथे आणि ती खूप मोठी पर्वणी होती। ही नाटकं आपण उपलब्ध करून दिली, त्यासाठी पुढाकार घेतला। आज हरीश इथापेंचा चित्रपट पडद्यावर आला, तो लोकांना उपलब्ध करून दिला, ही कडी मी त्याला जोडू इच्छितो। 1991-92 पासून नाट्य चळवळीमध्ये मी उतरलो। खरं म्हणजे मी रंगभूमीची चळवळ म्हणूनच काम करायला लागलो, कारण की रंगभूमी ही माणसांच्या व्यक्तिमत्वाला आकार देते आणि माणसांचे व्यक्तिमत्व घडले की त्यातनं समाज घडतो, यावरती माझा दृढ विश्वास आहे। त्यामुळे रंगभूमीवरती काम करताना मला अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे हे डोक्यामध्ये होतंच, पण त्यासोबत समाजाला घडवण्याकरता ही भूमी प्रचंड उपयोगाची आहे। त्यामुळे या रंगभूमीवरती काम करताना आपण चळवळ म्हणून काम केलं पाहिजे, ही भावना मनात ठेवून 91-92 पासून मी नाट्यक्षेत्रामध्ये काम सुरू केलं। चिमूर ते चिपळूण असा अख्खा महाराष्ट्रातला माझा नाट्य प्रवास आहे। महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी एकांकिका स्पर्धा व्हायच्या, त्या एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी व्हायचो, त्यातनं अनेक लोकांच्या भेटी व्हायच्या, कलावंतांच्या भेटी व्हायच्या। 5 वर्षे मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, अनेक स्पर्धामध्ये यश मिळवलं। पण हे मिळवत असताना असं वाटायचं की आपण पण आपल्या गावी
आपल्या ठिकाणी काही कलावंतांना बोलवलं पाहिजे. पण त्यातनं निहार एकांकिका स्पर्धेचा जन्म झाला. त्यातनं अख्खी महाराष्ट्रातली रंगकर्मी मंडळी वर्धेमध्ये आली. त्यातनं विदर्भातल्या वर्धेतल्या लोकांना वेगवेगळे नाट्यानुभव घेता आले आणि ही स्पर्धा प्रचंड गाजली. पुढे पुढे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी प्रवेश केला. 2 अंकी नाटकामध्ये आम्ही नाटकांची उभारणी सुरू केली. पण हे सगळं करत असताना एक मनाशी ठरवलेलं होतं की जी माध्यमं असतात ही माध्यमं समाज घडवण्यासाठी असतात. अगदी. त्यामुळे रंगभूमीवरती जे काही विषय आपण आणायचे ते सामाजिक संवेदनेचे विषय असावे, समाजाला घडवणारे विषय असावे, युवकांना, महिलांना आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना प्रेरणा देणारे विषय असावे आणि अशा विषयांच्या संहितांची निवड करून आपण रंगभूमीवरती काम करत आलो. तेव्हा माझी सगळी नाटकं जर आपण पाहिलीत ही सगळी कुठल्या ना कुठल्या सामाजिक विषयांवरती आहे. परंपरागत संहितांना हात न लावता नव्याचा शोध घेणाऱ्या संहिता आपण निवडल्या आणि ह्या निवडत असताना श्याम पेठकरसारखा एक सशक्त लेखक ज्याचा वऱ्हाडी भाषेवरती प्रचंड पकड आहे, ज्याची वऱ्हाडी भाषेतले शब्द चिमटीतनं अगदी येतात, म्हणजे शब्दाच्या ढिगाऱ्यावरती उभं राहून लेखन करणे आणि शब्दांच्या ढिगाऱ्यातनं शब्दांची निवड करून लेखन करणे, हा जो फरक आहे तर मी श्याम पेठकरांबद्दल म्हणेल की शब्दांच्या ढिगाऱ्यातनं शब्दांची निवड करून संहिता लिहिणारा लेखक कोण तर श्याम पेठकर. तेव्हा अत्यंत ताकदीचा, सशक्त, सामाजिक जाणीवा असलेला, प्रचंड संवेदनशील मनाचा एक चांगला लेखक आम्हाला मिळाल्यामुळे अध्ययन भारतीचे नाटकं, अध्ययन भारतीचे विषय महाराष्ट्राने स्वीकारले. महाराष्ट्रानेच नव्हे तर देशभरांनी स्वीकारले. अनेक राष्ट्रीय महोत्सवामध्ये आम्ही सहभागी झालो. मग रगतपेटीसारखं नाटक असो, गणेश चौधरींच्या आयुष्यावरती बंदी क्रमांक 5793 असो, सुपारी.com असो, एकोता माणूस असो किंवा रगतपेटीसारखं नाटक, एक वेगळ्या विषयाची नाटकं आपण आणत गेलो. हे करताना माध्यम अनेक आहेत, पण चित्रपट हे माध्यम माझं कधीही स्वप्न राहिलेलं नाही. मी रंगभूमीवरती रमणारा माणूस आहे. माझी पर्सनॅलिटीच मला थेट्रिकल पर्सनॅलिटी आहे. 2012पासून शेतीमातीचे विषयसुद्धा लोकांसमोर यायला पाहिजे, त्यावरून सुद्धा भाष्य व्हायला पाहिजे, संवाद व्हायला पाहिजे. पण आम्ही ॲग्रो थिएटर या संकल्पनेत ॲग्रो थिएटर वर्ध्यामध्ये उभं केलं. ॲग्रो थिएटर म्हणजे आम्ही शेतामध्येच थिएटर उभं केलं. यामध्ये 5-7 राज्याची मुलं मुली येतात, तिथेच राहतात, त्यातनं कार्यशाळा होतात, त्यातनं नाटकं उभी राहतात आणि त्या नाटकांचे प्रयोग देशभरामध्ये होतात. तर एकंदरीत 92 ते 2023 ही जी चळवळ आहे, ही चळवळ रंगभूमीची चळवळ आम्ही करत आलो आणि यातनं आज हे 13वं चित्रपटाच्या रूपाने पुढे येत आहे. 13व्या चित्रपटाबद्दल मी बोलणार नाही, आपण विचारानंतर मी त्या विषयावरती भाष्य करणार. पण रंग चळवळ ही मुळात समाज घडवणारी चळवळ आहे. याच्यावरती प्रचंड विश्वास असल्यामुळं मी रंगभूमीचा माणूस होतो, आजही रंगभूमीचा माणूस आहे आणि भविष्यातील रंगभूमीचा माणूस राहणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2004 पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरात गाजल्या. विरोधी पक्षांनी, खास करून नितीन गडकरी आपल्याला आठवत असेल तर नितीन गडकरी हे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला, म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही एकत्रच होते, या सत्ताधारी पक्षांना किंवा सत्तेतल्या लोकांना खूप घेरलं होतं या मुद्द्यावरून. पण आजही तो मुद्दा तसाच आहे आणि तो मुद्दा खूप गाजला. तत्कालीन पंतप्रधान हे वर्धा जिल्ह्यात येऊन गेले होते, वायफळच्या ठिकाणी मनमोहन सिंग, पी साईनाथ हिंदूंचे ज्येष्ठ पत्रकार तेही येऊन गेले. त्यांनी तर खूप मोठा अभ्यास केला. स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून स्वामीनाथन खूप आग्रही होते आणि त्यांच्या वतीनं अनेक कार्यकर्ते संघटनांचे आग्रही होते. आज स्वामीनाथन आपल्यात नाही आहेत, हयात नाही आहेत. पण कुठलाही चित्रपट पडद्यावर येताना खूप साऱ्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात आणि त्याची नोंद दिग्दर्शक, पटकथा लेखक, संवाद लेखक सातत्यानं घेत असतो आणि मग एक परिपूर्ण कलाकृती ती पडद्यावर येत असते, ती नाटकाच्या अंगानं असो किंवा चित्रपटाच्या अंगानं असो. तर मी म्हणून तुम्हाला आठवण सहज करून दिली की एक मधल्या टप्प्यामध्ये नाम फाउंडेशन खूप मोठी चळवळ तुम्ही महाराष्ट्रभर सांभाळली आणि आता तर अगदीच 2 दिवसांपूर्वी नाम फाउंडेशनचा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा झाला आणि नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते. त्यावेळी मला आवर्जून तुमची ही आठवण झाली. अर्थात तुम्ही चित्रपटाच्या प्रक्रियेत गुंतला होता, पण हे सगळं करत असताना नाम फाउंडेशन पासून या चित्रपटाचं काही डोक्यात होतं की आपण चित्रपट हा पुढे घेऊन जावा, कारण 13वं हे नाटक तर नाम फाउंडेशनच्या अगोदरच जन्माला आलं होतं, जर मी बरोबर असेल? नाही, थोडी गफलत होती आहे. मुळात सामाजिक विषयांवरती हात घालणे हा माझा स्वभाव आहे आणि सामाजिक विषयाला घेऊनच आम्ही जे काही नाट्यकलाकृती उभ्या केल्या त्या सामाजिक विषयाला घेऊन असाव्या. कारण की शेवटी आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला घडवण्याची जबाबदारी सुद्धा आपली असते. ही जाणीव, ही भावना असल्यामुळं त्या संबंधीचे विषय आपण नेहमी निवडत आलेलो आहे.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी या विषयावरती काम करत असताना जेव्हा अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो आणि महाराष्ट्र फिरत असताना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी परिवाराला जी काही आम्ही मदत करायचो ती मदत देताना ज्या 500, 700, 300, 400 एकल महिला अत्यंत कोवळ्या वयातल्या मुली यांचं ॲव्हरेज एज जर आपण काढलं तर 23-24 वरती जात नाही अशा कोवळ्या वयातल्या मुली सभागृहामध्ये 300, 400 बसल्या पाहिल्यानंतर मन हळहळलं. त्यावेळेस मला एक प्रश्न पडायचा की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येवरती अख्खा मीडिया बोलतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येतात, शासनाचे धोरणं ठरवतात, समाज हळहळतो. परंतु तो सोडून गेल्यानंतर जी मायमाऊली महिला एकटी राहते, तिच्या अंगाखांद्यावरती लहान लेकरं असतात, त्यांच्याबद्दल समाजामध्ये कुठलाही डायलॉग होत नाही. मुळात एक माणूस जेव्हा एका महिलेला सोडून जातो, परिवाराला सोडून जातो, त्याचं सोडून जाणं हे एक वेळा सोपं असतं, पण त्यानंतर इतकं मोठं आयुष्य जगत असताना जो संघर्ष असतो त्या संघर्षाबद्दल समाजामध्ये डायलॉग का होत नाही. तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना माझ्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की नाही, या महिलांबद्दल आपण बोललं पाहिजे, यांच्या संघर्षावरती बोललं पाहिजे. कारण की त्या महिलांचा संघर्ष घरातनं सुरू होतो. कारण की एकटी बाई सगळ्यांना सोयीची वाटते, संधी वाटते, आणि एकटी बाई सोयीची वाटणे, संधी वाटणे हे माझ्या स्वभावानुसार वुमन डॉमिनेशन आहे आणि जे घरातनं सुरू होतं. कारण की घरातली पुरुषी मानसिकता, नवरा मेल्यानंतर राहिलेली जी बाई असते तर त्या पुरुषाला, परिवारातल्या प्रत्येक पुरुषाला वाटतं की हिने माझ्या मर्जीमध्ये जगावं. एकदा बाईचं मन माणसाचं झालं की बाईला मिळणारे सगळे बेनिफिट हे आपोआप त्याचे होतात. त्यामुळे घराघरामध्ये पुरुषी मानसिकतेच्या माध्यमातून एकट्या पडलेल्या बाईवरती आपला प्रभाव कसा निर्माण करता येईल त्याकरता तिला प्रचंड बदनाम केलं जातं, तिला डॉमिनेट केलं जातं. आणि हा जो वुमन डॉमिनेशनचा प्रकार आहे याबद्दल समाजामध्ये भाष्य व्हावं, समाजामध्ये संवाद व्हावा, सोसायटीमध्ये डायलॉग व्हावा, हे कुठंतरी मला वाटलं. मग त्या महिलांना एकत्रित करून त्यांना समजून घेतलं, त्यांचा संघर्ष समजून घेतला आणि विचार केला की आपण थिएटरवरती काम करणारी लोक आहोत, थिएटरच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडतो, मग आपण या प्रश्नाबद्दल का बोलू नये. मग त्यावरती श्याम पेठकरांशी चर्चा झाली. श्याम पेठकर आणि मी आम्ही त्या महिलांना एकत्रित करून त्यांना समजून घेतलं, त्यांचं जगणं समजून घेतलं. प्रॉपर्टीचे अधिकार त्यांना मिळत नाही, मुलांचं संगोपन कसं करायचं आणि एकट्या बाईचं पावलोपावली होणारा अपमान याच्याबद्दल कोणीच का बोलत नाही. मग त्या महिलांशी बोलून श्याम पेठकरांनी एक छान संहिता तयार केली, त्याचं आम्ही नाटक केलं. ते नाटक राज्यात नव्हे तर देशामध्ये गाजलं, देशात नव्हे तर जगाच्या पातळीवरती त्याची दखल घेण्यात आली. NSD मार्फत राबवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये त्याचा प्रयोग झाला. आणि मग आम्हाला वाटलं की आपण नाटकाच्या माध्यमातून हा विषय जास्ती लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकणार नाही, आपण माध्यम बदलवलं पाहिजे. चित्रपट हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, पण हा विषय जर लोकांपर्यंत न्यायचा असेल तर आपण माध्यम बदलवलं पाहिजे. आणि मग चित्रपटाकरता आम्ही धडपड सुरू केली, प्रयत्न सुरू केले आणि त्यातनं तेरव निर्माण झाला. मुळात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ढोबळमानाने सामाजिक व्यवस्थेमध्ये वेगवेगळे घटक बोलत असताना समाजातल्या राजकीय व्यवस्थेबद्दल सगळेच भाष्य करतात. पण माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असं आहे की राजकीय व्यवस्था ही बोटावरच्या नखासारखी असते, जी कधीही कापून फेकता येते. पण सामाजिक व्यवस्था ही बोटासारखी असते, बोट बाटता कामा नये. आपल्याला जर आपला विषय मांडायचा असेल तर आपण सामाजिक व्यवस्थेबद्दल भाष्य केलं पाहिजे, राजकीय व्यवस्थेबद्दल आपण बोलू नये. कारण की राजकीय व्यवस्था बदलवण्याची क्षमता समाजामध्ये आहे आणि ते वाढलेलं न कापून फेकायसाठी बाबासाहेबांनी मतदानाचा अत्यंत सुंदर नेलकटर आपल्या हातामध्ये दिलेला आहे. त्यामुळे तेरव नाटकामध्ये कुठेही आम्ही राजकीय व्यवस्थेबद्दल कुठलीही कॉमेंट्स केली नाही, भाष्य केलं नाही आहे. समाजाने समाजातल्या समस्या ओळखून स्वतःचं मन संवेदनशील करून त्याला आपलंसं केलं पाहिजे, त्यातनं समाज सुदृढ होतो आणि समाज सुदृढ झाला की सगळ्या व्यवस्था सशक्त होतात. त्यावरती विश्वास असल्यामुळं आपण तेरव नाटक माध्यम बदलून लोकांपर्यंत न्यावं म्हणून चित्रपटाकडे गेलो. आणि आज तो चित्रपट अत्यंत चांगल्या पद्धतीने, अत्यंत प्रामाणिकपणे, मी त्याला ऑर्गॅनिकच शब्द वापरणार, तेरव ही ऑर्गॅनिक फिल्म आहे. अदरवाईज चित्रपट हा जर आमचा ध्यास राहिला असता किंवा आम्हाला चित्रपट करण्याचं स्वप्न जर राहिलं असतं, आम्ही कुठलीही मसाला फिल्म केली असती, एंटरटेनिंग फिल्म केली असती. पण विदर्भासारख्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातून फिल्म उभी राहणे याचा अर्थ असा नाही की वर्धेची फिल्म आहे. कला कुठलीही असो, कला असते, ती लहान गावातली असो की मोठ्यातली असो. या मुद्द्यावर आपण येऊच की बेसिकली विदर्भातले कलाकार घेऊन ही चित्रपट कृती आपण तयार केली. तेरव चित्रपट करावा, सामाजिक जाणीवेनं तो चित्रपट, तो त्यातला विषय, आशय हा लोकांसमोर मांडावा, हे सहज मनात आलं. पण त्याच्या मागे एक दृष्टिकोन होता, हे तुम्ही आम्हाला सांगितलेलंच आहे. पण या चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीची जी काही प्रक्रिया आहे ती खूप रंजक आहे. एकतर चित्रपटाचे लोकेशन्स म्हटले की ते काही विदर्भात येत नाही, विदर्भात खूप कमी चित्रपटाचं शूटिंग झालं. तुमचा आग्रह होता की विदर्भातलेच लोकेशन्स असावे कारण विषय हा विदर्भाशी जास्त निगडीत आहे, पण तसा तो
संबंध मानवजातीला संबोधित करणारा विषय आहे. आणि दुसरा विषय म्हणजे त्यातले जे काही कास्टिंग होतं ते सुद्धा किरण माने किंवा 1-2 कलाकार जर आपण सोडले तर बहुतांश कलाकार हे आपल्या इथल्या विदर्भातल्याच मातीतले आपल्याला दिसतं. याच्या मागे काही धोरण होतं दिग्दर्शक म्हणून तुमचं? काय गंमत आहे की कुठल्याही छोट्या प्रदेशामध्ये एखादी कलाकृती जर निर्माण झाली तर एक ढोबळ मनाने मानसिकता आहे की छोट्या प्रदेशामध्ये किंवा छोट्या विभागामध्ये झालेली कलाकृतीला व्यावसायिक मूल्य नसतं. पण माझं व्यक्तिगत मत आहे की असं काही नसतं. कला एखाद्या लहानशा गावातली असो किंवा मुंबईतली असो, कला ही कला असते किंवा कलावंत हा कलावंत असतो. आज मुंबईतल्या सर्वच कलाक्षेत्रामध्ये जे काही स्थिरावलेले लोक आहेत हे छोट्या गावातनं आलेले लोक आहेत. ते काही मुंबईमध्ये जन्माला आलेले लोक नाही आहेत. त्यामध्ये पर्सेंटेजली काही मुंबईमध्ये जन्माला आलेले असतील पण मेजॉरिटी वर्ग हा बाहेरून आलेला आहे. आणि कलेला कुठली असे प्रादेशिक बंधनं नसतात, गावगाड्याची बंधनं नसतात. कलेला वेस नसते. एखाद्या लहानशा आदिवासी तांड्यावरचा बहुरूपीसुद्धा तेवढाच मोठा कलावंत आहे जेवढा मुंबईतला व्यावसायिक कलावंत आहे. हा विषय करत असताना मुळात विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या होतात हा अप्रोचच चुकीचा आहे. आत्महत्या काही फक्त विदर्भामध्ये होत नाही आहे, देशभरामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे. आणि आत्महत्येचा विषय काही हा आजचा नाही आहे. 1957ला महबूब खानसारखा चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेला दिग्दर्शक मदर इंडिया चित्रपट करतो शेती, माती आणि स्त्री सन्मानावरती. त्यावेळेसुद्धा सावकारीच्या पाशामध्ये एक परिवार अडकतो आणि त्यातनं नर्गिसने त्यामध्ये भूमिका केली होती. एकट्या पहिल्या महिलेला कसं सावकारी पाशामध्ये अडकवल्या जाईल आणि तिचं स्त्रीत्व कसं आपलं होईल यासाठी जी धडपड होती त्या चित्रपटामध्ये दाखवली होती. आणि स्त्री नर्गिसच्या रूपामध्ये तो सगळा संघर्ष करते आणि आपल्या मुलांना घेऊन ती लढा लढते. म्हणजे 66 वर्षाआधी शेती, माती आणि स्त्री सन्मानाचा प्रश्न होता आणि आज 2023मध्ये सुद्धा तो तसाच जिवंत आहे. ही खरं म्हणजे दुःखद बाब आहे. हा चिंतनाचा मुद्दा आहे की 57मध्ये पण त्या विषयावरती चित्रपट येतो आणि 23ला हरीश सारख्या किंवा श्याम पेडकर सारख्या लेखकाला वरती संहिता लिहावी लागते आणि चित्रपट करावा लागतो. म्हणजे 66 वर्षामध्ये समाजाने या विषयावरती किती चिंतन केलं आणि हा विषय आम्ही समाजात बाहेर का काढून फेकू शकलो नाही, हा चिंतनाचा विषय नंबर 1. नंबर 2, मी विदर्भातला राहणारा माणूस आहे त्यामुळे हा प्रश्न विदर्भातला आहे असं म्हणू शकत नाही तुम्ही. मराठवाड्यामध्ये आत्महत्या आहे, तेलंगणामध्ये आत्महत्या आहेत, मध्य प्रदेशमध्ये आत्महत्या आहेत, पंजाबमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. पण मी ज्या मातीमध्ये राहतो त्या मातीमध्ये काम करताना माझा एक कम्फर्ट झोन असतो. मी माझा कम्फर्ट झोन का वापरू नये. सेकंड थिंग, विदर्भातले जे काही लोकेशन्स आहे, मला रिअलिस्टिक फिल्म जर करायची आहे तर रिअलिस्टिक फिल्म करताना मला जे काही लोकेशन्स पाहिजे ते लोकेशन्स इझिली जर मला माझ्या प्रदेशामध्ये उपलब्ध होत असेल तर मी ते का करू नये. आज बिहारमध्ये अनेक वेबसिरीज बिहारच्या पार्श्वभूमीवर तयार होतात आहे आणि त्या बिहारमध्ये शूट होतात आहे. मग तुम्ही त्याला काय बिहारी म्हणाल का? प्रकाश झा यांच्या चित्रपटाचे लोकेशन बिहारमधले आहे. कोकणामध्ये फिल्म शूट होतात. कोकणातनं आलेले मुंबईमधले विसावलेले लोक आपल्या भागातले लोकेशन वापरतात कारण त्यांना ते कम्फर्ट पडतं म्हणून ते तिकडे वापरतात. त्यामुळे विदर्भामध्ये फिल्म झाली तर हा न्यूनगंड आहे, हा कॉम्प्लेक्स आहे. आणि हा कॉम्प्लेक्स मला वाटतं की लोकांनी पसरवू नये. असं काही नसतं. लोकेशन्स कुठलाही विषय नाही आहे, कुठलं तरी लोकेशन्स कथेला लागत असतं. त्यामुळे ते लोकेशन तिथलं वापरलं म्हणजे ती फिल्म तिथली झाली असं होत नाही आहे. लोकेशन तुम्ही कुठलंही वापरा, कथानकानुसार लोकेशन्स तुम्ही चूज करत असता आणि ती फिल्म ही युनिव्हर्सलच फिल्म असते. कुठलीही कला ही युनिव्हर्सल असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला कलावंतांचा. तर आज क्राऊडमध्ये जर मला कलावंत वापरायचे असेल तर मुंबई पुण्यातले मी कलावंत बोलवा विदर्भामध्ये का बरं? विदर्भातले पण कलावंत आहेच. आणि मी जी वऱ्हाडी भाषा आम्ही लोकांनी वापरली त्या वऱ्हाडी भाषेचा जर आम्हाला बाज आमच्याकडले स्थानिक कलावंत चांगल्या पद्धतीने देत असेल तर आम्ही ते का वापरू नये. पण कमर्शियल नॉर्म्समध्ये फिल्म वदर्भीय तोडीमध्ये केली असं काही नाही आहे. कमर्शियल नॉर्म्समध्ये फिल्म पुण्या मुंबईच्या ज्या फिल्म व्यावसायिक क्षेत्रातल्या होतात त्याच तोडीची ही फिल्म आहे. तांत्रिक पातळीवरती अत्यंत सशक्त पद्धतीने केलेली फिल्म आहे. आणि यातले सगळे मुख्य भूमिका करणारे लोक, किरण मानेसारखा सशक्त अभिनेता आहे, संदीप पाठकसारखा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेला अभिनेता आहे जो आपण तेलुगूमध्ये घेतला, किंवा किरण खोजेसारखी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारी दिग्गज अभिनेत्री NSD पासआउट मुलगी आपण तिला घेतली आहे. हे तिन्ही घेताना आपण काळजी घेतली की त्या तिन्ही लोकांचं नातं कुठेतरी शेतीमातीशी असलं पाहिजे. बरोबर. किरण माने हा साताऱ्यातनं कोरडवाहू शेतकऱ्याचा पोरगा आहे. संदीप पाठक मराठवाड्यातनं आपण घेतला, अहमदनगरमध्ये आपण किरण खोजे घेतली आणि उर्वरित कलावंत आपण विदर्भातले घेतले. बरोबर आहे. म्हणजे किरण माने असो, संदीप पाठक असो, या दोघांचे गावगाड्यातले व्हिडिओ
सोशल माध्यमावर खूप व्हायरल होत असतात. मला आठवतं आता काही दिवसांपूर्वी संदीप पाठकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो आपल्या 101 वर्षाच्या वय असलेल्या आजीला भेटायला गेला होता आणि मराठवाड्यामध्येच मला वाटतं उस्मानाबाद बरोबरचं गाव असेल. आणि किरण माने तर आपल्या भूमिकेसाठी आता सध्या खूप चर्चेत आहेत आणि रोकटोक भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. यातलं किरण खोजे नावाचं जे स्त्री पात्र आहे ते खूप लक्षवेधी ठरलं आहे. ते लोकांच्या डोळ्यात भरतं. त्यांचा अभिनय, त्यांनी अंगीकारलेली किंवा दिग्दर्शकानं ठरवलेली, लेखकानं ठरवलेली जी भाषा आहे वऱ्हाडी, ती त्यांच्या मुखात तोंडात अत्यंत शोभून दिसते आणि त्यातून जी स्त्री वेदना, जे स्त्रियांचं, एकल महिलेचं वास्तव त्यांच्या आयुष्यातलं, ते अत्यंत प्रखरपणे समाजासमोर येण्यासाठी हे पात्र खूप अत्यंत ताकदीचं झालं आहे असं मला चित्रपट पाहिल्यानंतर वाटतं. अगदी खरं आहे. मुळात कास्टिंग करताना माझ्यामध्ये फार स्पष्टता आहे. 25 वर्षाचा माझा थिएटरचा अनुभव आहे. तर एक गोष्ट मला क्लिअर माहिती की कास्टिंग चुकलं की तुमचं प्रॉडक्ट चुकतं. कारण की प्रेक्षक जेव्हा कुठलीही कलाकृती पाहतो तर त्याला भूमिका करणारा कलावंत हा त्या भूमिकेशी समरस आहे की नाही, त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही, पहिले ऑडियन्स पाहतात. तो मला जर तेरवा चित्रपटातली जना उभी करायची आहे, ती शेतीमातीच्या परिवारातून आलेली आहे. ती शेतीमातीशी तिचं व्यक्तिमत्व हे जर मॅच होत नसेल, ती अत्यंत एका सुसंस्कृत घरातून आलेली, पांढरपेशी घरातून आलेली जर माझी नायिका दिसली तर लोकांशी कनेक्टच होणार नाही. किरण खोजे शारीरिक पातळीवरती तिचा जो काही बांधा आहे तो बांधा, सेकंड थिंग तिचा अभिनयातलं जे काही समज आहे ती समज, आणि फर्स्ट लुकमध्येच यस ही जना आहे असं लोकांना वाटावं म्हणून किरण खोजे ही कास्टिंग आम्ही आग्रहाने केली. तिने प्रचंड मेहनत केली. वऱ्हाडी भाषेचा थोडा प्रश्न तिच्यासमोर होता, पण तिने तो छान पद्धतीने वर्कआउट केला. ती भाषा समजून घेतली. तिने अनेक मराठीच्या वऱ्हाडीतल्या कथा वाचल्या, तिने अनेक कविता ऐकल्या, त्याचं प्रोनाऊन्सिएशन समजून घेतलं आणि तिने ती भाषा अत्यंत ताकदीने पकडली आणि सशक्त पद्धतीने भूमिका केली. जना हे प्रातिनिधिक स्वरूपातलं पात्र आहे. जना हे काही कोणातरी एक व्यक्तिरेखा आहे समाजातली आणि ती आपण उचललं असं नाही आहे. जना ही अनेक शेतीमातीशी जुळलेल्या महिलांचं प्रतिनिधित्व करणारं कॅरेक्टर आहे. दुसरा मुद्दा त्यातला महत्त्वाचा असा आहे की विदर्भामध्ये फिल्म करत असताना मी शेतकऱ्यांचं दारिद्र्य, शेतीमातीचं दारिद्र्य कसं शेतकऱ्यावरती ओढवलेलं आहे हे मांडत असताना विदर्भाचं वैभव पण मी मांडावं ना. म्हणजे विदर्भामध्ये दुःखच दुःख आहे, पण त्या दुःखाच्या बॅकग्राऊंडला एक प्रचंड मोठं वैभव आहे, वनवैभव आहे, ते सुद्धा पडद्यावरती आलं पाहिजे. मग माझा विदर्भ का टाळावा? त्यामुळे विदर्भाचे लोकेशन निवडण्यामागचं मूळ कारण असं होतं की विदर्भातलं वनवैभव पण लोकांसमोर जावं स्क्रीनच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून, आणि जे काही दुःख पदरी पडलेलं आहे देशभरातल्या शेतकऱ्यांचं ते पण आपण मांडावं म्हणून आपण विदर्भामध्ये चूज केलं. किरण खोजेंनी ज्या पद्धतीने शेतकरी परिवारातली जी काही महिला उभी केलेली आहे तिला सॅल्यूटच आहे. ती काही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही आहे. तिने कमी अधिक लोकेशन्सवरती आम्ही शूटला जायच्या आधी 1.5 ते 1.5 महिने तिने प्रचंड मेहनत केली. आम्ही आपसामध्ये चर्चा केल्या आणि जी काही भाषा पेटकरांनी आपल्या लेखणीतनं उतरवली त्या संहितेमध्ये ती तिने अत्यंत ताकदीने पकडली आणि सहज, त्याला आपण ईज म्हणतो, इतक्या सहज पद्धतीने जनाचं कॅरेक्टर उभं केलं, व्यक्तिरेखा उभी केली. आज महिलांचे जे रिव्ह्यूज येतात आहे, अनेक महिलांचे चित्रपट पाहिल्यानंतर त्या महिला म्हणतात की जनामध्ये आम्हाला स्वतःला पाहतोय. हे चित्रपटाचं यश आहे. पण यासोबतच आपण पाहिलं की या 13व्या या चित्रपटामध्ये खूप छोटे छोटे कलाकार विदर्भातल्या मातीतल्या ज्यांनी नाटकामध्ये काम केलं असेल किंवा हरीश इथापे यांच्यासोबत काम केलं असेल वेगवेगळ्या नाटकामध्ये, तर त्यांना एक मोठा कॅनव्हास मिळाला आयुष्यात पहिल्यांदा. ही तर जमेची बाजू आहे. त्यांची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे अत्यंत प्रचंड खुश आहेत. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं की आपण कुठेतरी रुपेरी पडद्यावर आलं पाहिजे. अरे मनोज, तुझ्या माहितीसाठी आपण लग्नाची कॅसेट सुद्धा 3-3दा काढून पाहतो. घरच्या टीव्हीवरच्या सुद्धा पाहताना जो आनंद असतो त्याच्यावर एक ती सायकोलॉजी आहे आमची, समाजातल्या सगळ्या लोकांची. वाईट पण नाही आणि ती वाईट नाही, ती असलीच पाहिजे. तो आनंदाचा भाग असतो. तर लग्नाची कॅसेट आमची आम्ही 3-3दा काढून पाहणारे लोक रुपेरी पडद्यावरती जेव्हा आम्हाला पाहतो स्वतःला, तर ते फार वेगळं असतं. एक ग्लॅमर आहे, रुपेरी पडद्याचं ग्लॅमर आहे. ते प्रत्येकामध्ये आहे. ते अत्यंत खालच्या वर्गामध्ये पण आहे, वरच्या वर्गामध्ये पण. प्रत्येकाला वाटतं की मी पडद्यावरती दिसलो पाहिजे. ही संधी आम्हाला चालून आली होती. तर आपण आपल्या भागातल्या कलावंतांना का संधी देऊ नये? सगळे छान कामं करतात असं काही नाही आहे. तुम्ही कामं कशी करून घेता. आणि मी कॉन्फिडंट होतो. इतक्या वर्षापासून मी थिएटरवरती काम करत असताना व्यावसायिक नाटकं जरी मी केली नसली तरी व्यावसायिक थोडीचीच नाटकं केलेली आहेत. ती सगळ्या लोकांना घेऊन केलेली आहे.
तर मग कोणामध्ये काय आहे मला नेमकं माहिती होतं की कुठल्या कॅरेक्टरमध्ये कोणाला उभं केल्यानंतर आपल्याला ती सहज व्यक्तिरेखा आपण काढू शकू हे मी कॉन्फिडंट होतो. म्हणून फक्त वर्धाच नाही तर विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातले कलावंत घेतले. त्यामध्ये विदर्भाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्यांचं योगदान असावं ते आपण त्यामध्ये घेतले. एक महत्त्वाचा भाग यातला निश्चित सांगितला पाहिजे की लेखकांनी श्याम पेठकरांनी अत्यंत सशक्तपणे स्क्रिप्ट लिहिली. त्याला दिग्दर्शक म्हणून मी सगळं जुळवून आणलं. किरण खोजेसारखी अभिनेत्री, संदीप पाठकसारखा अभिनेता, किरण मानसारखा अभिनेता आपल्याला मिळाला. विदर्भातले कलावंत आपण घेतले. पण सुरेश देशमाने सारखे 100 चित्रपटांचा अनुभव असलेले DOP छायादिग्दर्शक या चित्रपटामध्ये आमच्यासोबत होते. पालक म्हणून सोबत होते. त्यांनी त्यांच्या लेन्समध्ये ज्या एक एक फ्रेम टिपल्या त्यामुळं पिक्चर आणखी एक वेगळी उंची मिळाली. हे तेवढंच खरं. हे खरं आहे. आणि वीरेंद्र लाटणकर जो अनेक वर्षांपासून माझ्या नाटकाचा म्युझिशियन राहिलेला आहे, म्युझिक डायरेक्टर राहिला, त्यांनी ज्या पद्धतीने गाणी कंपोज केली, ज्या पद्धतीने बॅकग्राऊंड स्कोर केला, त्या चित्रपटाला त्यांनी वेगळी रंगत भरली. त्यामुळं हरीश हिताबे दिग्दर्शक म्हणून जरी प्रयत्न केलेले असले, सगळ्या गोष्टी जुळून आणल्या, तर या सगळ्या लोकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि प्रॉपर वर्धेतल्या मंडळींनी ज्या पद्धतीने या प्रोजेक्टसाठी सपोर्ट केला, जसं काय घरच्या मुलीचं लग्न या पद्धतीने कुठलीही अडचण या संपूर्ण चित्रपट शूटिंगच्या दरम्यान आम्हाला येऊ नाही दिली आणि सगळ्यांनी भरभरून साथ दिली. म्हणून आज तेरवं हा पडद्यावरती दिसतोय. मला हा प्रश्न विचारायचं एक कारण म्हणजे की कुठलीही चळवळ उभारणे, नाट्यकृती उभारणे, त्याला खूप वेगवेगळ्या लोकांचे हात लागत असतात आणि त्यात बरेचदा काय होतं की आपल्याकडे 4 पैसे कमी असतील पण आपल्यासोबत माणसं सोबत असल्यामुळे ती सगळी चळवळ, नाट्य चळवळ म्हणा किंवा कुठलीही म्हणतो, म्हणजे मी कुठलीही एखादी गोष्ट जी सामाजिक सांस्कृतिक अंगाने खूप चांगली आहे लोकांसाठी, ती चळवळ, ती नाट्य चळवळ, तो चित्रपट, एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणा, ते पुढे जात असतात. तर तिथे पैसा कधी अडसर ठरत नाही. ही सगळी माणसं मला तुमच्या नाट्य चळवळीत यापूर्वी निहार एकांकिका स्पर्धेत असेल, आपल्या सामाजिक वेगवेगळ्या चळवळीमध्ये असतील, ती माणसं तुमच्या प्रोजेक्टमध्ये एक रुपेरी पडद्यावरचा चित्रपट येतोय आणि त्यातली काही माणसं तुमच्यासोबत आहे. ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण हा एक चांगला योगायोग आहे, याची आठवण मी अगदी मला आली. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2 वर्षे मी आणि श्याम पेठकर, नाटकानंतर आम्ही चित्रपटाची संहिता तयार केली श्याम पेठकरांनी. हे घेऊन आम्ही की हा विषय पुढे आला पाहिजे, समाजापुढे आला पाहिजे. 2 वर्ष आम्ही अनेक लोकांच्या भेटीगाठी केल्या की कोणीतरी याला आम्हाला फायनान्शियली सपोर्ट केला पाहिजे. 2 वर्ष आम्ही स्ट्रगल केलं. नागपूरमधले आमचे मित्र आहेत नरेंद्र जिस्कार, त्यांना हा विषय कळला. त्यांनी तो विषय आमच्याकडनं समजून घेतला आणि ते बोलले की असे चांगल्या विषयाचे चित्रपट यायला पाहिजे, काय मदत करायची ती मदत करतो. आणि ते आमच्यासोबत उभे राहिले म्हणून हा चित्रपट आज दिसतोय. ही गोष्ट त्यामुळे जिस्करांसारखे निर्माते, विदर्भातला निर्माता सशक्तपणे पाठीशी उभा राहिल्यामुळं, पाठीशी म्हणण्यापेक्षा मी म्हणजे सोबत उभा राहिल्यामुळं आज हा चित्रपट येऊ शकला. कदाचित जिस्करांनी ह्या विषयावरती विश्वास दर्शवला नसता, आमच्यावरती विश्वास दर्शवला असता, तर मी आणि श्याम भाऊ आणखी ही स्क्रिप्ट घेऊन 10 लोकांपर्यंत फिरत राहिलो असतो, कदाचित आज पडद्यावर आला नसता. तर यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की जिस्करांसारखे निर्माते विदर्भातले अशा चांगल्या विषयावरती, विदर्भातलेच नव्हे मी संपूर्ण महाराष्ट्रातले म्हणेल की चांगल्या सामाजिक विषयांसाठी काही निर्मात्यांनी पुढे यायला पाहिजे, जेणेकरून चांगले सामाजिक विषय लोकांपुढे आपण आणू शकतो. अगदी. एक तर आता हा कॅनव्हासही खूप मोठा आहे, कारण आपण बघितलं की चित्रपटाचे विषय जे पूर्वी कधी म्हणजे मदर इंडिया मेहबूब खान यांचा तुम्ही उल्लेख केला. अर्थात असे काही मोजके चांगले चित्रपट आहेत, पण चित्रपटाचा सगळा बाजही बदलत गेला अनेक वर्षांमध्ये. पण एक काळ असा आला की सामाजिक विषयसुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं पडद्यावर आणणारे दिग्दर्शक होऊन गेले, नवे दिग्दर्शक आले. आणि आता एक OTTचा काळ कोरोना काळानंतरचा आला, तर त्यात आपण पाहिलं की वास्तवाला भिडणारे असे असंख्य विषय OTT प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळाले आणि एक नवा मार्ग, प्रशस्त मार्ग खुला झाला. तर त्यात काही वेगळे विषय लोकांना भावले म्हणून ते OTTवर गेले आणि मग पडदा थोडासा त्यांच्या आयुष्यातनं दूर सारला गेला. त्या अंगानं जर आपण हा 13वा चित्रपट पाहिला तर खऱ्या अर्थानं पडद्यावर अशा प्रकारचे चित्रपट पुढे आणणं आणि त्याला आर्थिक पाठबळ जिचकारांसारख्या व्यक्तींनी देणं ही खूप मोठी गोष्ट आहेच आणि ती सामाजिक योगदान आपण म्हणू शकतो त्यांचं. हा चित्रपट पडद्यावर आला खरा, पण किरण खोजे यांचं जे पात्र आहे आणि त्या पात्रानं ज्या पद्धतीनं दमदार, अगदी कसदार पद्धतीनं अभिनय केला, ती स्त्रीची वेदना सगळी पुढे आणण्याचा प्रयत्न केला, शब्दातनं, देहबोलीतनं,
पण मला एक आणखी हा चित्रपट मी जेव्हा मुंबईत पाहिला तर मला हरीश हितापे सर एक गोष्ट आवर्जून वाटली की या चित्रपटाचा जो शेवट होता तो नकारात्मक करता आला असता, जसं अनेक चित्रपटामध्ये केला जातो. पण मी खचली नाही, मी खचलीच आहे, पण मी खचून मी आता पुढे आली आणि मी अबला नाही मी सबला झाली. पण मग मी खचून न जाता मला या सगळ्या पिचलेल्या महिलांच्या आयुष्यात प्राण फुंकायचं आहे, नवी ऊर्जा तयार करायची आहे आणि मला एक संघटन तयार करून मला या समाजाच्या अनिष्ट चालीरीती परंपरेच्या विरुद्ध ठामपणे उभं राहायचं आहे. अशा प्रकारचा एक सुंदर जो मेसेज दिला गेला तो मला खूप भावला. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या नंतर मग एकल महिला असा तो विषय आहे. आणि एकल मातेकडे, एकल महिलेकडे पाहण्याचा परिवाराचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन किती वाईट, विचित्र आणि असह्य करणार आहे हेही आपण पाहिलं. तर हे महिला सशक्तीकरण, महिला सक्षमीकरण म्हणून आपण जे राजव्यवस्थेमध्ये पाहतो, सत्ता व्यवस्थेमध्ये पाहतो, तर हा चित्रपटाच्या अनुषंगानं एक वेगळा त्याचा एक शेवट करावा, एक वेगळा मेसेज द्यावा, ही काही रचना होती. ठरवून होतं की तुम्ही कुठलंही माध्यम जेव्हा वापरता तेव्हा त्या माध्यमाचा वापर समाजाला एक चांगला संदेश देण्याकरता तो केला पाहिजे. प्रश्नांवरती सगळेच बोलतात. माझं सुद्धा व्यक्तिगत मत असं आहे की माणसांनी उत्तरावरती कामं केली पाहिजे. कुठलीही मांडणी तुम्ही करा ती सोल्युशन बेस असली पाहिजे. तुम्ही समाजाला जर उत्तर किंवा मार्ग दाखवत नसाल तर मग तुमच्या कलाकृतीला अर्थच काय होतो? फक्त एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही त्याला प्रश्न म्हणून परत तो प्रश्न तसाच प्रश्नार्थक चिन्ह देऊन सोडून द्यायचा, त्याला काही अर्थ नाही आहे असं हा माझं व्यक्तिगत मत आहे. इतरांचं काहीतरी वेगळं असू शकेल. त्यामुळे लढाई लढत असताना एक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये निश्चित होती आणि क्लिअर होती की गेले अनेक दशकं मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जी काही नायिका आमच्यासमोर उभी करून ठेवलेली आहे ती नायिका म्हणजे डोक्यावरचा पदर न ढळू देणारी नायिका, रडणारी महिला. बाई म्हणजे रडणारी बाई म्हणजे नवऱ्याचा अपमान सहन करणारी बाई म्हणजे वाड्यावर जाणारी बाई. एकंदरीत तुम्ही जर काही दशकांचा प्रवास पाहिला तर तो बाईबद्दलचा असाच आहे. माझं ठरलेलं होतं की बाई म्हणजे रडणारी नाही, बाई म्हणजे डोक्यावरचा पदर ढळू देणारी बाई म्हणजे बाई नाही, बाई म्हणजे लढणारी, बाई म्हणजे भिडणारी, बाई म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही बाई आम्ही कधी उभी करणार. माध्यमं माणसांना बळ द्यासाठी असतात, माध्यमं माणसांना कमजोर करायसाठी नसतात. त्यामुळे या माध्यमांचा वापर आमच्या समाजातल्या महिलांना त्यांचं आत्मबळ वाढवण्यासाठी आपण कलाकृती निर्माण केली पाहिजे. आणि जना ही महिलांचं आत्मबळ उंचावते. जना ही महिलांमध्ये विश्वासाची पेरणी करते की तुम्ही रडत बसण्यापेक्षा व्यवस्थेच्या विरुद्ध लढा. आणि व्यवस्थेच्या विरुद्ध लढत असताना पहिले आपल्या परिवारापासून सुरुवात करा. ढोबळमानाने काय होतं की सगळे सामाजिक व्यवस्थेकडे बोट दाखवतात, पण सामाजिक व्यवस्था ही कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण होते. त्यामुळे पहिलं बोट हे कुटुंब व्यवस्थेकडे गेलं पाहिजे. कुटुंब व्यवस्था नीट झाली की सामाजिक व्यवस्था बरोबर होते. म्हणून जना ही पहिले आपल्या परिवारापासून सुरुवात करते आणि मग सामाजिक व्यवस्थेकडे जाते. त्यामुळे हा संदेश जनाच्या माध्यमात आम्हाला द्यायचा होता की घराघरातल्या महिलांनी नो मीन्स नो आपण इतर बाबतीत म्हणतो, पण वुमेन डॉमिनेशनबद्दल सुद्धा आपण नो मीन्स नो सुरू करायला पाहिजे. आणि महिलांचा वुमेन रिस्पेक्ट हा घरातनं सुरू होईल तेव्हा सामाजिक व्यवस्थेमध्ये होईल असं माझं मत आहे. आणि म्हणून जना आपण त्या पद्धतीने उभी केली. ही लढणारी जना जरी आपण उभी केली तरी व्हायलन्सने समाज बदलतो याच्यावरती आमचा विश्वास नाही आहे. सामंजस्यातनं समाज बदलतो, चर्चेतनं आणि संवादातनं समाज घडतो. म्हणून जना संवाद घडवून आणते आणि गांधीच्या मार्गाने जाते. तिने शांतीचा मार्ग स्वीकारला. लढणे म्हणजे रस्त्यावरती येऊन फक्त विरोध करणे नव्हे, लढणे म्हणजे स्वतःला कुठेतरी अंतर्मुख करून घेणे म्हणजे सुद्धा व्यवस्थेच्या विरुद्ध लढणे असते. आणि जना शेवटी गांधीच्या मार्गाने जाते आणि सत्याची कास धरली की समाज बदलतो हा संदेश जनाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेला दिलेला आहे. आता वर्धेमध्ये तुम्ही यशवंत महाविद्यालयामध्ये शिकला आणि तसं म्हटलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये यशवंत महाविद्यालय हे सांस्कृतिक सामाजिक चळवळी तुमच्या वेळेला चांगल्या होत्या. पण असं कुठे वाटलं की हे आयुष्य एक दिग्दर्शकाला पुढे आकार देईल असं आपल्याला सुरुवातीला तर काही वाटत नाही, पण तर त्यावेळेला अत्यंत जुजबी साधनं असतात. माणसाची इच्छा असते की मला पत्रकार व्हायचं आहे, मला नाट्य दिग्दर्शक व्हायचं आहे, लेखक साहित्यिक. तर आपल्याला एक साधारणतः पद्धत असते की आपण बाहेर पडतो. पण तुम्ही इथल्या इथेच गोष्टी सगळ्या करत घडत माणसं जमवत सगळी संस्था संघटना पुढे करत इतर सामाजिक चळवळी करत सुद्धा तुमचा फोकस कधी ढळला नाही आणि तुम्ही आपल्या गोष्टीला
आपल्या आवडीला समर्पित चिकटून होता आणि समर्पित होता. आणि मग ते करत असताना तुम्ही पुणे मुंबई या सगळ्या जगाशी स्वतःला जोडून घेत राहिला. पण त्यांनी आपला कॉग्निझन्स घ्यावा याच्यासाठी आपल्याला मुळात पहिले काहीतरी वर्क करावं लागतं. त्यानंतर मग ते ही तर जगाची रीत आहे, त्यात काही वाईटही नाही आहे. माझा कधीच हे राहिला नाही आहे की बा आपण एवढं या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं तर मुंबई पुण्याने दखल घ्यावी, असं काही नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या जागेवरून दखल घेत असतात. तुमचं काम दुरून पाहत असतात. काही लोक फार जवळून पाहतात, काही दुरून पाहतात. त्यामुळे जवळून काम पाहणारा तुमचा फार प्रशंसक आहे आणि दुरून पाहणारा प्रशंसक नाही, असं काही नसतं. फेजेस येतात, फेजेस बदलत राहतात, त्या वेळेला त्याच्या गोष्टी घडत राहतात. अख्खा महाराष्ट्र मी नाटकाच्या माध्यमातून, नाट्य चळवळीच्या माध्यमातून पिंजून काढला. यशवंत महाविद्यालय मुळातच हे वर्धेतलं असं महाविद्यालय राहिलेलं आहे की इथनं अनेक चळवळीतनं व्यक्तिमत्व उभे राहिलेले आहेत. वर्धेतनं खूप चळवळी जन्म आलेल्या आहे. मुळात वर्धा हे चळवळीचं गाव आहे, क्रांतीचं गाव आहे. आमच्याच महाविद्यालयामध्ये माझ्यासोबत काम करणारी माझी बॅचमेट गीता अग्रवाल आज रुपेरी पडद्यावरती प्रचंड वेगवेगळ्या सिनेमामध्ये काम करते, हिंदीमध्ये काम करते. किंवा अरुंधती ठुमरे वर्धेतलीच आहे. तू स्वतः मनोज भोयर वर्धेतनं जाऊन आज मुंबईसारख्या मीडिया सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आहे. त्यामुळं लहान शहरातली मुलं स्ट्रगल करतात, फाईट करतात. तिथे तो एक्सपोजर नसतो, हे जरी खरं असलं तरी धडपड ही प्रत्येक ठिकाणी असते. माझं स्वतःचं मत असं आहे की क्रिएटिव्हिटी ही मातीतच जन्माला येते. तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीचं जर बाजारीकरण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मग मार्केटमध्ये उतरावं लागतं. बाजारीकरणाचा अर्थ त्या अर्थाने नाही. बाजारीकरणाचा अर्थ म्हणजे जास्त लोकांपर्यंत तुमची कला पोहोचली पाहिजे. या अर्थाने आम्हाला मार्केटमध्ये जावं लागतं आणि मार्केट त्या भागामध्ये आहे. त्यामुळे आम्ही त्या भागामध्ये गेलो. तू आधी गेला, मी नंतर गेलो, गीता आधी गेली, हे सगळं होत राहतं. पण मुळातच यशवंत महाविद्यालयाचा एक स्वभाव राहिलेला त्या महाविद्यालयाचा की त्या महाविद्यालयाने खूप लोक घडवलीत. वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम व्हायचे, डिबेट कॉम्पिटिशन्स व्हायच्या, पथनाट्याच्या स्पर्धा व्हायच्या. त्यातनं कळत नकळत कळायला लागलं की आपल्यामध्ये काहीतरी गुण आहे. कदाचित महाविद्यालयाने ही संधी दिली नसती तर आपल्यातले गुण आपल्याला कळले नसते. ते गुण जेव्हा आपल्यातले कळले की येस आपल्यामध्ये हे आहे, आपण हे करू शकतो, ते आपण बाहेर येऊन केलं आणि हळूहळू त्याला मग सर्टिफिकेशन मिळत गेलं. लोक दखल घेत गेले, त्याचा कॉन्फिडन्स वाढत गेला. तुम्हाला एकदा लोकांकडनं प्रतिसाद मिळत गेला की तुम्ही आणखी खुलत जाता. तुमच्या खुलण्यामध्ये तुमच्या प्रयत्न हा एक तर भाग असतोच, पण तुमच्या खुलण्यामध्ये समाजातल्या लोकांची प्रशंसा किंवा शाबासकीसुद्धा दुसरा महत्त्वाचा भाग असतो. तर वर्धा शहराचा एक स्वभाव आहे की वर्धा शहरातले लोक, सगळ्या क्षेत्रातले लोक, तुम्ही जर काही केलं की त्याला लगेच दाद देतात. ही दाद महत्त्वाची असते आपल्या गावातली. त्या गावाने आम्हाला दाद दिली. त्यांनी दिलेल्या सर्टिफिकेशनमुळं, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं आपण आणखी करत राहिलो, ऊर्जा मिळत गेली आणि आज रुपेरी पडद्यापर्यंत आलो. आणि मग तुम्ही त्या गावाच्या प्रेमापोटी प्रीमियर सुद्धा इथे एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असल्यामुळं की नाही, आपला पहिला चित्रपट आपण आपल्या गावामध्ये केला पाहिजे, आपल्या मातीत केला पाहिजे, आपल्या लोकांच्या साथीने केला पाहिजे आणि आपल्या लोकांना घेऊन केला पाहिजे, ही भावना मुळात डोक्यामध्ये होती. भविष्यातले जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट राहिले, मुंबई माझीच आहे, मुंबईतले लोकही माझीच आहेत, पुण्यातले लोक पण माझेच आहेत, असं काही नसतं. महाराष्ट्रातलेच, देशभरातले लोक आपलेच आहेत. पण आपले लोक जरी सगळे असले तरी आपल्यातलं जे एक वेगळं आपलं पण असतं ते निश्चित इथे आहे. तुमच्या मुलीनं सईनं यात भूमिका केली, म्हणजे आता मुलीकडनं काही अपेक्षा आहेत? तिने या सगळ्या प्रोसेसमध्ये ती 2-2.5 वर्षांपासून सोबत आहे. मुळात तिने FTIचं डिरेक्शनचं कोर्स केलेला आहे, क्रॅश कोर्स केलेला आहे. तिला डिरेक्शनमध्ये, ॲक्टिंगमध्ये दोन्हीमध्ये इंटरेस्ट आहे. श्याम पेटकरांची मुलगी शर्वरी पेटकर, तिने अत्यंत सशक्त आणि सुंदर भूमिका यामध्ये केलेली आहे. ती ललित कला केंद्रमधनं पासआउट आहे. वीरेंद्र लाटणकरची मुलगी अवंती लाटणकर, ती सुद्धा डिरेक्शनच्या टीममध्ये आहे, ती पण ललित कलामधनं निघालेली आहे. जेवढीही माझ्यासोबतची टीम होती हे सगळी माझ्या ॲग्रो थेटरशी रिलेटेड आहेत. सगळे चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतात आहेत. आणि मी मुलांना कधी थांबवून ठेवलं नाही. मुलांना बाहेरच्या जगामध्ये जाऊ दिलं की इथे काय होतं इथपर्यंत ठीक आहे, पण बाहेर काय होतं हे जरा जाऊन बघा. आपण काय करतो यापेक्षा आपण काय बघतो याला जास्त इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मुलांना बघण्याची संधी आपण दिली पाहिजे. त्यातनं एक चांगली टीम उभी राहिली. सहिताने डिरेक्शनच्या टीममध्ये अत्यंत ताकदीने माझं असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. 2 वर्षाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ती होती. आता मुंबईतले सगळ्या पोस्ट प्रोडक्शनची कामं तीच सांभाळते आहे. आदित्य लोहेसारखा मुलगा ज्यांनी मला चीफ असिस्ट केलं, इंजिनिअरिंग केलेला मुलगा माझ्याकडे ॲग्रो थिएटरला आला, माझ्याकडे ॲग्रो थिएटरच्या माध्यमातून अभिनयाचे धडे घेतले आणि पुढे या चित्रपटामध्ये माझ्यासोबत डिरेक्शनमध्ये काम करायला लागला. अत्यंत कॉन्फिडंटली त्यांनी सगळं काम केलं, त्यांनी नीट समजून घेतलं. त्यामुळे तुम्ही किती अनुभवी आहात हा तर महत्त्वाचा भाग आहे. आणि मग जे मी बोललो की सुरेश देशपांडेसारखे पॅरेंट्स आम्हाला मिळाले, ज्यांच्या जो प्रचंड मोठा अनुभव होता. त्यांनी सगळ्या पोरांना आपलंसं करून चुकांवरती बोट ठेवण्यापेक्षा चुकांमध्ये दुरुस्ती करून पोरांना अपडेट केलं, पोरांना नीट समजून सांगितलं आणि त्यातनं एक टीम उभी राहिली. त्याचा परिणाम की आज जे काही टेक्निकली करेक्ट किंवा टेक्निकली चांगली दिसते फिल्म, त्याचं कारण असं की सगळी टीम छान उभी राहिली.
सगळ्या टीममध्ये एक संधपणा होता, सगळ्यांनी मिळून कामं केली. अडचणी येत राहतात, अडचणी आल्याही पाहिजे. जितक्या जास्ती अडचणी येईल तेवढं प्रॉडक्ट चांगलं होतं, त्याच्यावर पण आपला विश्वास आहे. एक दादा शेवटचा प्रश्न असा आहे हर्षिताबाईजी की तेरवा चित्रपट आला, म्हणजे एकीकडे तुम्ही नाट्यकृती जन्माला घालत असताना सामाजिक विषयाला अनुसरून, मग नंतर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज पण केल्या जेवढी मला माहिती आहे. अभय तो एक चित्रपटाच्या अगोदरची एक प्रोसेस असते, आपण असं मानायला हरकत नाही. पण मग 13वा चित्रपट आला, प्रदर्शित झाला, एक चित्रपट प्रदर्शित झाला की त्या दिग्दर्शकाच्या मनामध्ये दुसऱ्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये स्वप्न सुरू होतात असं आपण साधारणतः पाहिलेलं आहे. नाही, असं काही नाही आहे. चांगली एखादी संहिता मिळाली, आणखी कोणी चांगला मिळाला की या विषयावरती तुम्ही करा, तर निश्चित करूया, केलं पाहिजे. पण सोबत थिएटर माझं सुरूच राहणार, कारण थिएटर मी पहिलेच म्हटलं की मी थिएट्रिकल माणूस आहे, त्यामुळे थिएटर सुरू राहणार. थिएटरच्या माध्यमातून अनेक मुलं घडवता येतात. कार्यशाळा माझा पहिल्यापासूनचा पिंड राहिलेला आहे. मी महाराष्ट्रभरामध्ये कार्यशाळा घेतो, त्या कार्यशाळा सातत्याने पुढे पण मी घेत राहणार. काही चांगले विषय आहे डोक्यामध्ये जे चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे, त्यामुळे ते प्रयत्न करीन. काही लोक जर मिळालीत, सहकार्य करणारे चांगले निर्माते मिळालेत की करा हा विषय आम्हाला आवडला, तर निश्चित आपण करूया. थिएटर पण सुरू राहील, सामाजिक चळवळी पण सुरू राहील, कारण सामाजिक चळवळ माझी सुटू शकत नाही, मुळात तो स्वभावच माझा आहे. चळवळीतनं माणसं घडतात, चळवळीतनं तुम्हाला एक वेगळी क्लॅरिटी येते. त्यामुळे तुमच्या ज्या काही कलाकृती असतात त्यामध्ये तुम्ही चळवळीमध्ये काम करताना एक स्पष्टता तुमच्या कलाकृतीमध्ये दिसते, तुमचं सामाजिक भान त्यामध्ये दिसत राहतं. आणि कलाकृतीला जर सशक्त आणि चांगली करायची असेल तर मला वाटतं की तुम्ही समाजाशी जुळून असणं फार गरजेचं आहे. आता आणखी एक छोटासा प्रश्न राहून गेला की वर्धा जिल्हा म्हटलं तर आपल्याला एक राजदत्त यांची ओळख स्पष्टपणे वर्धेच्या निमित्तानं होते आणि त्यांना आता एक अत्यंत मोठा पुरस्कारही मिळाला, जीवनगौरव पुरस्कार. देवळीचे स्मिता तळवलकर यांच्यासोबत काम करणारे संजय सुरकार होते. म्हणजे खूप लवकर निधन झालं, स्मिता ताईंचंही निधन झालं कॅन्सरनं. एक दोघांची जोडगोळी खूप मोठी होती आणि वेगवेगळे चित्रपट. आणि या सगळ्या मालिकेमध्ये आता चित्रपटाच्या दुनियेत वर्धेचं एक नाव हरीश इथापे सुद्धा आलेलं आहे. खरं म्हणजे राजदत्तजींनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यावेळेसचं नॅशनल अवॉर्ड त्यांना आहे. देवकीनंदन गोपाला, राघू मैना, संजय सुरकारांना चौकट राजासाठी नॅशनल अवॉर्ड होता. वर्धेतनं दोन्ही दिग्दर्शकांनी चित्रपट दिग्दर्शित केले, त्याला नॅशनल अवॉर्ड आहे. आणि आता तिसरा मी 13व्या निमित्ताने. अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून? नाही, पुरस्काराचा आनंद असतोच, असं काही नाही आहे. तो मिळाला तरी आनंद आहे, नाही मिळाला तरी आनंद आहे, तो काही विषय नसतो. पण कुठलीही कलाकृती करताना ती त्या ताकदीची, त्या स्टँडर्डची करावी, त्यात काही दुमत नाही आहे. त्या स्टँडर्डनीच कुठलीही काम करताना त्या स्टँडर्डनीच करावं, पॅशनेटली काम करावं, नीट काम करावं, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, सगळे तंत्र नीट समजून, सगळ्या लोकांना नीट सोबत घेऊन ते काम करावं, जेणेकरून ते काम चांगलं होतं आणि लोकांना भावतं, लोकांना आवडतं. शेवटी आपण कलाकृती लोकांसाठी करतो. उगाच काहीतरी करायचं म्हणून कलाकृती करणे हौसेपोटी, यात काही अर्थ नसतो. कुठलीही कलाकृती, कुठलेही प्रॉडक्ट उभं करताना पॅशनेटली केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट समजून केल्या पाहिजे आणि एका स्टँडर्डमध्ये केल्या पाहिजे, मग लोक त्याला स्वीकृती देतात. त्या दोघांनी प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे. तेव्हा माझ्यासमोर एक आव्हान होतं की वर्धेसारख्या भूमीत इतकी दोन मोठी माणसं उभी राहिली आणि आपण या क्षेत्रामध्ये आता काम करतो आहे. त्यामुळे त्यांची ऊर्जा, त्यांनी केलेल्या कामाचा एक मागे हे होतंच, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि ह्या कामाची सुद्धा आज लोक दखल घेतात आहे. 13वं सर्वीकडे जाईल, लोक त्याला आज बऱ्यापैकी पावती देतात आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी तो पाहावा, क्षेत्रातल्या लोकांनी पाहावा, सामान्य लोकांनी पाहावा आणि यापुढे पण या पद्धतीच्या कलाकृत्या निर्माण करत राहूया. आपल्या सगळ्या लोकांची साथ मिळेल याची शंका नाही. खूप धन्यवाद. वर्ध्यात तुमच्या निवासस्थानी अत्यंत मॅक्स महाराष्ट्र माझ्या घरापर्यंत आल्याचा आनंद आहे आणि नीट समजून घेतलं, माझ्या भावना मला व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आवाहन करतो की 13वं आपण सगळ्यांनी पाहावं आणि त्याला आपलंसं करावं. धन्यवाद.